आज आम्ही निघालो होतो बाप्पाच्या दर्शनाला. कोणत्याही नवीन कार्याची किंवा कामाची सुरुवात आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनानेच करतो. म्हणून मीही आजपासून माझ्या मिनी ब्लॉगची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानेच करणार आहे. जो भक्तांच्या चिंतेचे निवारण करतो असे श्री चिंतामणी गणपती हे अष्टविनायक यात्रेतले दुसरे स्थान आहे. या मंदिराची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की येथे कपिल मुनी नावाचे एक ऋषी होते. त्यांच्याकडे चिंतामणी हे रत्न होते. त्या रत्नाच्या मदतीने ते लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असे. परंतु येथे गुण नावाचा एक लोभी राजकुमार होता. त्याने तो रत्न मिळवण्यासाठी कपिल मुनींवर आक्रमण केले. त्यावेळी ऋषींनी गणेशाची प्रार्थना केली आणि बाप्पाने त्या राजकुमाराचा पराभव केला आणि रत्न परत ऋषींना दिला. तेव्हापासून ऋषी बाप्पाला चिंतामणी म्हणून पूजा करू लागले. चला तर मग मंदिरात जाऊया. मंदिर परिसरात महादेव, विष्णू, लक्ष्मी, हनुमान याही देवांचे मंदिर आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे. या मंदिर परिसरात श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची समाधी आहे. ते आपल्या शेवटच्या काळामध्ये येथे वास्तव्य करत होते. सगळा मंदिर परिसर फिरून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. थेऊर हे गाव मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ वसलेले आहे. हे पुण्यापासून सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, बाय.